देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले बुलढाणा जिल्ह्यातील हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी सरकार यांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेत देशभरातून सर्व धार्मिक भाविक येत असतात, तर जालन्यातूनही या यात्रेला भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात। शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून या यात्रेसाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे। ती आज या यात्रेसाठी जालन्यातून भाविक मोठ्या संख्येने रवाना झाले आहे। तर जाणाऱ्या भाविकांसाठी नेहमीप्रमाणे चहा नाश्त्याची सोय देखील करण्यात आली आहे। तर दिनांक 19 मार्चला संदल शरीफ असून यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेहबाज सत्तार शेठ तांबोळी अरबाज तांबोळी यांनी केलंय। तर या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे येथे भाविक काळे बाहुले, बिबे, लिंबू, गोटे, खिळे आणि टाचलेली नारळ मनोरुग्णांच्या अंगावरून ओवाळून जळणाऱ्या होळीत टाकले जातात, ज्यामध्ये दरवर्षी 15 ते 20 ट्रक नारळांची होळी होते। भाविकांना आध्यात्मिक अनुभव मिळवून देणं आणि समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करणे हा यात्रेचा मुख्य उद्देश आहे। या यात्रेमध्ये देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। जालना आगारातून एकूण 37 बसेस सैलानी यात्रेकरिता सोडण्याचे नियोजन आहे। तसेच जालना पूर्ण विभागातून 115 बसेस ह्या जालना विभागामार्फत सैलानी यात्रेकरिता वापरण्यात येणार आहे। तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून इतर विभाग धाराशिव, बीड आणि लातूर यांच्याकडून देखील 40 बसेसचे नियोजन असून एकूण 155 बसेसने आपण सैलानीचे यात्रेकरिता उपलब्ध करून देणार आहे। आणि जालना बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन जालना येथून देखील प्रवाशांची चढ उतारी सैलानी यात्रेकरिता आपण करणार आहोत। गत वर्षी सैलानी यात्रेचे उत्पन्न जालना पूर्ण विभागाचे 75 लाख होते। यावेळेस जवळपास 1 कोटीपर्यंत उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करणार। सदर यात्रेचा कालावधी हा 11 मार्च ते 20 मार्च असा एकूण 10 दिवस हा यात्रेचा कालावधी आहे। साधारणतः 1700 ते 1800 फेऱ्या ह्या अपेक्षित आहेत। NTV न्यूज मराठी, जालना।